सौ आयडा बॅरेटो लिखित 7मा इंचे रान सीझन 2 भाग 49 इंदू आजी आणि दाजी पवारांचं वैकुंठी जाणं. आता जुलै महिना सुरू झाला होता आणि रात्री राणीला कसलं तरी वाईट स्वप्न पडलं होतं. पण सकाळी उठल्यानंतर तिने ते कसलं स्वप्न पडलं होतं हे आठवण्याचा फार प्रयत्न केला तरी मेलं तिला ते आठवतच नव्हतं. फक्त ते स्वप्न वाईट होतं हे जाणून तिला उगाचच अस्वस्थ होऊन तिच्या जीवाची घालमेल होत होती. त्यात तिला आज सतत मुंगळ्याची आठवण येत होती आणि राणी काकू अस्वस्थपणेच उठली तर आज शंकरचं अंग गरम होऊन तो सारखा किरकिरत होता. त्यामुळे राणी काकू त्याला जवळ घेऊन पाजत ते कसलं स्वप्न आपल्याला पडलं याचाच विचार करत होत्या आणि इंदू आजी एकदम तिच्या खोलीत येऊन म्हणाल्या, राणी, शंकरला पाजून त्याला झोपून तू ये, तोपर्यंत मी शिरा करून अन्नीचं आटपून घेते. त्यावेळी राणीनं त्यांना शंकरचं अंग गरम हे सांगितल्यावर त्या म्हणाल्या, अगं, पावसाळ्यात थंड हवेनं होतं असं, तू त्याला चुलीजवळ घेऊन झोपव, मी एकदा अन्नीचं आटपलं की त्याला घेऊन बसते. एवढं बोलून इंदू आजी माझघरात गेल्या होत्या आणि शिरा करताना त्या आपल्या दाज्याचाच विचार करत होत्या. रात्री त्याच्याही अंगात थंडी वाजून कणकण भरली होती. त्यामुळे ते रात्री न जेवता फक्त सुंठ घातलेलं गरम दूध पिऊन झोपले होते. म्हणून उठल्याबरोबर त्यांना सफेद कांदा, आळशीची पानं, सुंठ आणि गूळ घालून गरमागरम काढा करून पिण्यास दिला. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, दाज्या, आता कुठं शेताकडं जायचं नाही, तू गप वाकळ घेऊन झोप. तसं त्यांनीही नंतर बरं म्हटलं आणि ते झोपले. राणीनं नंतर शंकरला झोपवून ती त्याला पलंगावर नीट ठेवून लगबगीनं माझघरात आली. तिला परसू आणि दाजींना शेतात जाण्यापूर्वी न्याहारी द्यायची होती. राणी काकू माझघरात आली तर इंदू आजी अन्नीला शिरा भरवत बसल्या होत्या. त्या तिला म्हणाल्या, राणी, तू तुझं चटकन आटपून घे. दाजीला आज जरा अंगात कणकण आहे, तेव्हा मी त्याला झोपायला सांगितलं आहे, त्यामुळे आज परसूलाच शेतावर जाऊ दे, तेव्हा त्याच्या न्याहारीचं तू आटोपून घे. तसं इंदू आजींना बरं म्हणून राणी काकूनं चुलीजवळ बसताना खिडकीतून बाहेर बघितलं तर आज आभाळ पावसाच्या ढगांनी नुसतं भरून गेलेलं होतं आणि परसूला आज रानफुलाच्या माळ्यातली भाजी काढून शिरगुप्पीच्या बाजारात न्यायची होती. परंतु आज दाजी काकांना बरं नसल्यामुळे ते काही शिरगुप्पीला जाणार नव्हते. त्यामुळे कदाचित परसूला उद्या रानफुलांच्या माळ्यातली भाजी काढून शिरगुप्पीला न्यायला लागणार होती. तशी ती चटाचटा परसूच्या न्याहारीच्या तयारीला लागली तेव्हा इंदू आजींनी आपली आंघोळ आटपून परसूबरोबरच न्याहारी केली होती. तेव्हा अगदी काळवंडून जोराच्या पावसाला सुरुवात झाली होती. राणी काकूंना वाटलं, परसूनं आज कुठेही न जाता फक्त आपल्यासमोर राहावं, पण ती त्याला तसं सांगूही शकत नव्हती. परसू न्याहारी करून शेतावर निघून गेला होता. थोड्या वेळानं इंदू आजी तिला म्हणाल्या, राणी, तू आलं घरून गरमागरम चहा कर, मी दाजीला उठवून गरम चहा आणि शिरा त्याला देते, म्हणजे त्याला बरं वाटेल. मी त्याला बघून येते, हां, तो झोपलाय. नंतर राणीनं आलं घालून गरम चहा केला. तो चहा आणि बशी शिरा गरम करून इंदू आजींच्या जवळ दाजी काकांना देण्यासाठी दिला आणि त्यात ते घेऊन दाजी काकांच्या खोलीत गेल्या होत्या. इंदू आजी दाजी काकांच्या खोलीत आल्या तर दाजी काका कुशीवर भिंतीकडे तोंड करून अंगावर घट्ट वाकळ घेऊन शांत झोपले होते. तसं इंदू आजी त्यांना म्हणाल्या, दाज्या, उठ बाबा, हा गरम गरम शिरा आणि चहा घे. असं म्हणता म्हणता त्यांनी तो चहा, शिऱ्याची बशी त्यांच्या जवळच्या टेबलावर ठेवली तरी दाजी काका काही उठले नाहीत. तसं इंदू आजींनी त्यांना हलवून सरळ केलं तर त्यांचं अंग त्यांना थंड थंड लागलं. तशा त्या एकदम दचकून आपल्या दाजीबाकडे बघत राहिल्या. त्यांचे दाजीबा अगदी थंड आणि ताठ होऊन पडले होते आणि देवा, त्यांचा श्वास थांबलेला होता, छातीही वर खाली होत नव्हती. इंदू आजींचे दाजी काका अगदी शांत झोपून होते. तेव्हा भानावर आलेल्या इंदू आजींनी एकदम पुढे होऊन दाजी काकांना दंडाला धरून त्यांना गदा गदा हलवत रडत किंचाळल्या, अरे दाज्या, उठ लेकरा, उठ द्या. ते किंचाळणं ऐकून राणी काकू माझघरातून पळत दाजी काकांच्या खोलीत आली आणि दाजी काकांकडे बघताच तिच्या लक्षात सगळा प्रकार आला. तिने चटकन इंदू आजींना धरून बाजूला केलं.
रडणाऱ्या इंदू आजींना घेऊन माझघरात येताना त्या तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडल्या. तेव्हा भांबावलेली राणी परसू परसू करत शेताकडे पळत सुटली. राणी काकू त्या पावसात आपल्या शेताकडे परसूला बोलावण्यासाठी पळत सुटली तेव्हा दुर्दैवानं तिला रस्त्यात बस्त्या आणि मुंगळ्या भेटले होते आणि पळत जाणाऱ्या रानू काकूच्या दंडाला धरून मुंगळ्याने तिला विचारलं, राणीबाई काय झालं आहे? तसं राणी काकूसुद्धा विचारणं मुंगळे आहे हे विसरून मोक्साबोक्षी रडत म्हणाली, अहो आमचे दाजी बाबा. मुंगळे आणि बस्त्या काय ते समजून दाजी काकाच्या वाड्याकडे पळत सुटले होते आणि आमची राणी काकू आपल्या शेताकडे. जेव्हा राणी काकूनं ओरडून परसूला ते सांगितलं तसं परसू आणि तिथले रामोशी दाजी काकांच्या वाड्याकडे पळत सुटले आणि राणी काकू आपल्या वाड्याकडे न जाता आमच्या वाड्याकडे पळत सुटली. इथे सर्वप्रथम मुंगळ्यानं आणि बस्त्यानं येऊन बघितलं तर इंदू आजी दारात बेशुद्ध पडल्या होत्या. वेडा अन्नी आ आ आज्जे करत इंदू आजीकडे बसून कोकलत होता तर आतल्या खोलीत दाजी काका ताठ होऊन पडले होते. त्यावेळी हुशार मुंगळ्यानं गावाच्या जवळ येण्याची ही संधी घेतली आणि जेव्हा परसू तिथे आला तेव्हा मुंगळ्या त्याला ओरडून म्हणला, परसू पळ, बैलगाडी चोप, शिरगुप्पीच्या डॉक्टरला घेऊन ये, मी हितलं बघतो, काळजी करू नको, पळ. तेव्हा परसूनं एकदा दाजी काकांजवळ येऊन रडत त्यांना नीट बघितलं आणि तो पळत बैलगाडी ठेवतात तिथे गेला होता. आमचा वाडा राणी काकूंचं बोलणं ऐकून हातातलं काम बाजूला ठेवून दाजी काकांच्या वाड्याकडे धावत आला होता. तेव्हा तातूनं सगळं गाव उठवलं होतं आणि दुसऱ्या क्षणी दाजी काकांच्या वाड्यात अख्खा गाव गोळा झाला. तेव्हा रामदास काकांनी थंड पडलेल्या दाजी काकांच्यावर आपल्या परीनं काही उपचार केले. तरीही थंड झालेल्या दाजी काकांनी काही हालचाल केली नव्हती. तेव्हा इंदू आजीला आणि ओरडणाऱ्या अन्नीला बाजूच्या खोलीत नेलं गेलं तर रडणाऱ्या राणी काकूला माझ्या आत्यानं माझघरात चुलीजवळच्या भिंतीजवळ बसवून ती राणी काकूला म्हणाली, राणी आता तू स्वतःला आवर, इंदू आईला आता तुला सांभाळायचं आहे. आणि तेव्हाच डॉक्टर वाड्यात आले होते. त्यांनी आल्या आल्या दाजी काकांना तपासून सांगितलं की ह्यांचा मृत्यू होऊन 5 तास तरी उलटलेत. कदाचित यांना हृदयविकाराचा झटका आला असावा. तसे आमचे दाजी काका तब्येतीनं अगदी चांगले होते. एक त्यांचा दमा सोडला तर त्यांना कुठला विकार असा नव्हता. तरी अचानक दाजी काका आपल्या भरलेल्या वाड्यातनं आपल्या आईला आणि अन्नीला सोडून न जेवता न पान खाता अचानक कायमचे निघून गेले होते. आणि त्यावेळी ते अचानक असे निघून जातील याची कोणी कल्पनासुद्धा केली नव्हती. आज मांजरीवाडीतलं एक जुनं खोड उन्मळून पडलं होतं. सगळ्यांना इंदू आजीचंच वाईट वाटत होतं. त्यांनी आपल्या लहानपणी आपल्या पतीचा मृत्यू बघितला होता, नंतर आपल्या तरुण सुनेचा मृत्यू बघितला होता आणि आता वृद्धपणी आपल्या पोराच्या मांडीवर निवांत डोकं टेकून वैकुंठी जायचं तर त्यांना आपल्या पोराचा मृत्यू बघायला लागला होता आणि ते त्यांचं फार मोठं दुःख होतं. या दाजी काकांच्या सर्व क्रियाकर्मात आजींनी बघितलं तिथली सगळी सूत्रं मुंगळ्या आणि बस्त्या हलवत होते. एवढंच नाही तर डॉक्टरचं बिलसुद्धा मुंगळ्यानं देऊन त्यांना शिरगुप्पीला धर्म्यानं परत नेलं होतं. मुंगळ्याच्या खर्चानंच दाजी काकांच्या क्रियाकर्माचं सगळं सामान धर्म्या घेऊन आला होता. आता त्यावेळी परसू राणी काकू जीव तोडून रडत होते तर इंदू आजी शुद्धीवर येऊन पुन्हा बेशुद्ध पडत होत्या. आता डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन देऊन झोपवलं होतं. एकटा अन्नी सतत आ आ आज्जे करून चुरमुऱ्याचा लाडू खात शेंबूड गाळत राहिला होता तर रडणाऱ्या शंकरला माझ्या आईने जवळ घेतलं होतं. तसे तिथले सगळे गावकरी गांगरून फार दुःखी झाले होते. फक्त त्यावेळी मुंगळे आणि बस्त्याच धावपळ करत होते आणि त्यांची ती गावकऱ्यांना दाखवण्यासाठी चाललेली धावपळ कशासाठी आहे हे आजीला कळत होतं. पण तिथला तो प्रसंगच असा होता की त्यावेळी तरी ती मुंगळ्याला काही बोलू शकत नव्हती. मात्र सर्वांसमोर धावपळ करणारा मुंगळ्या मनात म्हणत होता, चला आज आपल्या रस्त्यातला एक धोंडा बाजूला पडला. आता ती दाजीची डोकरी गचकली की दाजीचा वाडा आपल्या हातात. तर माझी आजी त्यावेळी म्हणत होती, उद्या राणीला आणि परसूला सांगायला पाहिजे आता दाजी नाही आणि हा शंकरचा मामा झालेला मुंगळ्या आहे ना त्याच्यापासून सावध राहा, त्याला लांब ठेवा. आमच्या दाजी काकांचं क्रियाकर्म योग्य रीतीनं झालं. त्यांच्या श्राद्धाच्या जेवणात आराकाकांच्या श्राद्धाच्या जेवणात वळवळणाऱ्या आळ्या नव्हत्या. त्यांच्या पिंडाला कावळाही पटकन शिवला होता. सांगायचा मुद्दा म्हणजे आमचे चांगले दाजी काका समाधानानं गेले होते. पण आपल्या पोराच्या या अचानक निधनानं इंदू आजी मात्र पार कोलमडून पडल्या होत्या.
त्यांनी जेवणखाण सोडलं, चक्क अंथरूण धरलं. आता इंदू आजींना सतत वाटत होतं, आपण कोणासाठी हे वृद्धत्वाचं लांबचं आयुष्य जगतोय. तसं पाहता इंदू आजींचा आपला दमेकरी दाजीवर आणि त्याच्या अन्नीवर विलक्षण जीव होता. किंबहुना त्या दोघांसाठीच त्या जगत होत्या. आता त्यांच्या आयुष्यात शंकरच्या जन्मामुळे 4 सुखाचे क्षण आले होते. त्यांचा दाजी 4 घास जास्त जेवायला लागला होता. तेव्हाच हे असं अचानक काय झालं? इंदू आजींना रडताना अचानक आठवलं, दाज्या जाण्याच्या आदल्या दिवशी ते रात्री जेवताना म्हणाले होते, आये, मंगळवारी मी आणि परसू रानफुलाच्या मळ्यातली भाजी घेऊन शिरगुप्पीला जाणार आहोत. तेव्हा येताना बंगरीच्या 2 तांगड्या घेऊन येतो. मस्त झणझणीत रस्सा कर आणि वडे तळ. आता शिरगुप्पीच्या त्या मटणाच्या दुकानात त्या बकऱ्याच्या तांगड्या होत्या, तरी त्या आणायला त्यांचा दाजी नव्हता. ते एकदम मोठ्यानं दाजा दाजा करत रडायलाच लागल्या. आता इंदू आजी आपल्या खोलीत सतत दाजा का रे मला सोडून गेलास म्हणून रडत राहत असत. त्यामुळे इंदू आजी अवघ्या 15 दिवसात अतिशय खंगल्या. त्यांची हाडं पार पडली. त्यांनी जेवणखाण सोडून दिलं. साधा पाण्याचा घोटसुद्धा राणी काकू त्यांना जबरदस्तीनं पाजायला लागल्या होत्या. आता इंदू आजी माझ्या आजीपेक्षा 4-5 वर्षांनी मोठ्या होत्या. आपला पती गेल्यानंतर या दाजी काकांना त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून वाढवलं होतं. तशा इंदू आजी पूर्वीपासून काटक प्रकृतीच्या होत्या. त्यांची तीक्ष्ण नजर कोणालाही नीट जोखत असे. लपून आलेल्या मांजरीची चोरटी चाहूल देखील त्यांना चटकन लागत असे. तसा त्यांचा पूर्वीपासून कुठल्याही कामाचा उरक अगदी बघण्यासारखा होता. आजसुद्धा त्या हात न थरथरता सुईत दोरा ओवू शकत होत्या. शंकरच्या जन्मानंतर त्यांनी आणि दाजी काकांनी देखील चांगलं अंग धरलं होतं. राणी जेव्हा बाळंत झाली आणि तिची आई आपल्या घरी गेली, तेव्हा त्यांनी महिनाभर राणी काकूला पलंगावरून उतरू न देता सगळं काही सांभाळलं होतं. आपल्या वेडगळ नातवावर, अन्नीवर त्यांचा विलक्षण जीव होता. कौसल्या गेल्यानंतर त्यांनीच त्याला आपल्या पदराखाली ठेवून वाढवलं होतं. त्याचं लग्न करून त्याचा संसारसुद्धा त्यांनी आपल्या अक्कल हुशारीनं लावून दिला होता. त्या अंबाच्या जत्रेत मिळालेल्या परसूला तर त्यांनी आपल्या मोठ्या मुलाची माया दिली होती. आपला दाज्या, अन्नी, राणी, परसू आणि आता शंकर्या हेच त्यांचं कुटुंब होतं आणि त्या सगळ्यांबरोबर फार समाधानी होत्या. पण आता त्यांना आपल्या दाजीच्या मृत्यूनं सगळं काही नको नकोसं झालं होतं. आता तर त्या रडताना म्हणत की दाज्या, तू माझं आयुष्य का नाही घेतलंस? आपल्या आजी सासूची ही परिस्थिती बघून राणी काकू फार गांगरून गेली होती. आता इंदू आजींना सांभाळावं का परसूला सांभाळावं हेच तिला कळत नव्हतं. तसं राणी काकूला माहिती होतं आपल्या या सगळ्या वाड्याला इंदू आजींनी सांभाळलं आहे. तिला प्रत्येक गोष्टीत त्यांचाच फार आधार होता. तरी आता तोच तिचा आधार दाजी दाजी करत अंथरुणावर पडून राहिलेला होता. आमच्या राणी काकूंना त्यांच्या सवयीमुळे इंदू आजी सतत अगदी औषधासारख्या लागत. तसं त्यांच्या वाड्यात सगळं ठीक असताना आणि तिचा पाय जड असतानाच दाजी काका गेले होते. इंदू आजी अंथरुणावर पडल्या होत्या. तसं तिने परसूने त्यांना खूप समजावलं होतं, तरी इंदू आजी फक्त 4 पेजेच्या घोटाशिवाय अन्नाला हात म्हणून लावत नव्हत्या. एवढंच काय, त्यांनी आपल्या लाडक्या अन्नीलासुद्धा इतक्या दिवसात जवळ घेतलं नव्हतं. त्यांना आता एकच ध्यास लागला होता, आपण लवकर मरून आपल्या दाज्याला भेटायला जायचं. आणि एकदा राणी काकू इंदू आजीच्या खोलीत जेवणाचं ताट नेऊन रडत रडत म्हणाल्या, आजी तू लवकर बरी हो, आपले दाजीबा इथे आपल्या जवळ आहेत, पण तुमच्याशिवाय आम्हाला कोणाचा आधार नाही, आमच्यासाठी तरी तुम्ही जीवाला सांभाळा. चला उठा, 4 घास खाऊन घ्या. त्यावेळी मात्र इंदू आजी स्पष्टपणे राणी काकूंना म्हणाल्या, राणी, पोरी मला आता जगायचं नाही. पोरी, मला माहिती आहे माझ्या माघारी तू माझा वाडा, माझा परसू, माझा अन्नी यांना नीट सांभाळशील. तेव्हा पोरी आता मला सुखानं मरू दे, मला नाही गं माझ्या दाज्याशिवाय जगायचं. हे असं इंदू आजींचं चाललं होतं. आणि एकदा आत्या आणि माझी आजी इंदू आजीची खबरबात घ्यायला त्यांच्या वाड्यावर गेल्या. तेव्हा परसू त्यांच्या बिछाण्यात बसून रडत रडत त्यांचे पाय चेपत बसला होता. आजी आत्याला बघताच तो एवढा मोठा पुरुष रडत अगदी लहान मुलासारखा आजीला म्हणाला, आज्जे, आता महाबा गेला आणि आता माझी आजी बघ भाकरी खात नाही. आता तिला काय झालं, आता आमासनी कोण आहे गं? तेव्हा आजी काही न बोलता इंदू आजींच्या जवळ बसली. तशा त्या एकदम रडायला लागल्या.
रडता रडता त्या म्हणाल्या, आंबे तू मला काहीही सांगू नकोस, मला माझ्या दाज्याशिवाय जगायचं नाही. तुला माहिती आहे ना आंबे, खूप वर्षापूर्वी आमची कौशल्या गेली तेव्हा मी लहान अन्नीला आणि या दाज्याला घेऊन त्या दोघांसाठी हा वाडा सांभाळला. आता माझा दाज्याच मला सोडून गेला ग. अगं अन्नीचा संसार भरला, राणी सगळं सांभाळून घेतीये. परसू माझा करता पोरगा सगळी शेतीवाडी सांभाळतोय. आता माझी ही म्हातारी हाडं झिजवत मी कोणासाठी जगू सांग की मला. तेव्हा माझी आजी मायेनं इंदू आजींच्या डोक्यावरनं हात फिरवत भरल्या गळ्यानं म्हणाली, इंदू अगं तू कुठं जायचं बोलतीयेस? हे बघ इंदू, कुणी कुठे जायचं हा तो वर बसलाय ना तो ठरवतो. आणि इंदू मला एक सांग, आपल्या दाजीचं काय वाईट झालं ग? तो अन्नीचा भरलेला संसार बघून सुखासमाधानानंच गेला ना. अगं त्याच्या पिंडाला बघ चटकन कावळा शिवला, त्याचा अर्थ तुला कळतोय का? हे बोलता बोलता माझ्या आजीनं एकदम राणी काकूंना आणि अन्नीला पुढे ओढलं आणि म्हणाली, इंदू तू दाजीचा विचार करतेस तर तू ह्या राणी अन्नीचा आणि त्या रडणाऱ्या परसूचा का नाही विचार करत आहेस? आणि तू असा काही विचार केलास तर दाजीच्या आत्म्याला दुःख होईल ह्याचा आधी विचार कर ना. त्यात राणीचा पाय पुन्हा भारी आहे, तिच्या पदरी अन्नी, शंकर आणि परसूसुद्धा आहे. तू असं न खाता पिता रडत राहिलीस, तुला काही झालं तर राणीने कोणाच्या तोंडाकडे बघून जागायचं? त्यात परसूची जबाबदारी तुझ्यावर आहे का नाही? आजी डोळे पुसत म्हणाली, इंदू अगं मला तरी त्यावेळी कोण होतं ग? हे गेले, आनंदी माघारी येऊन माझ्याजवळ राहिली. त्यावेळी मला सतत वाटायचं आपण मरून जावं म्हणजे या सगळ्यातनं सुटका मिळेल. पण नंतर मी शांतपणे विचार केला, जर मला काही झालं तर माझ्या पोरांना कोण बघणार, या आनंदीला कोण सांभाळणार? आणि नंतर मी तो मृत्यूचा विचार सोडून दिला होता ग. इंदू मला त्यावेळी वाटलं आपण स्वतःच्या स्वार्थासाठी कसला मूर्ख विचार करत होतो. आणि आज बघ, पोराबाळांच्या संसारात मी सगळा भूतकाळ विसरून सुखी आहे. तसं तुझा दुसरा नातू पण आल्यावर, तुझ्या दोन्ही नातवांना मोठं केल्यावर तू काहीही करायला मोकळी आहेस ग. आत्ता नाही बरं. चल आता थोडी भाकरी खाऊन घे. बघ तो एवढा मोठा परसू डोळे गाळत बसलाय. इंदू तू स्वतःला सांभाळ आणि वर जायचं आहे ना, तेव्हा आपण दोघी बरोबर जाऊया. नंतर आजीनी स्वतःच्या हातानं इंदू आजीला भाकरी भरवली होती आणि नंतर परसूला आणि राणीला धीर देऊन चहा घेऊन आजी आणि आत्या आमच्या वाड्याकडे निघाल्या. तर वाटेत त्यांना गुरुजी भेटले. तेव्हा ते आजीबरोबर वाड्यावर आले. वाड्याकडे येताना आजी आत्याला म्हणाली, तरी काही म्हणा आनंदे, दाजीनी इंदूच्या अगोदर जायला नको होतं. अगं आपल्या उरावर आता ती आपल्या दाजीचं दुःख घेऊन जगत राहील. आनंदे आपण कुणाला कितीही धीर दिला तरी ज्याच्या हृदयाला जी जखम होते ना ती नंतर नाही भरून येत ग. तसं माझी आत्या हळुवारपणे म्हणाली, आये अगं त्याचा अनुभव आहे मला. आणि हे ऐकताच माझी आजी एकदम गप्प झाली. माझी आजी इंदू आजींची समजूत काढून आली, पण 2 दिवसांनी माझ्या आजीकडे राणी काकू आली आणि म्हणाली, आजी तुला आत्ताच्या आत्ता आजीनी बोलवलंय. माझी आजी कमरेवर हात ठेवून वाकत वाकत आत्यासह पुन्हा दाजी काकांच्या वाड्यावर आली. तेव्हा परसू शंकरला खेळवत अंगणात बसला होता. आजी इंदू आजींच्या खोलीत आली तर त्या अन्नीला घट्ट धरून रडत बसल्या होत्या. नंतर आत आलेल्या राणी काकूला बघून त्या म्हणाल्या, राणी तू अंबा आणि आनंदेसाठी चहा टाक, नाहीतर त्यांना ताक दे प्यायला. आणि परसूला जाऊन सांग मी रामदासला आणि शिवाला आत्ता इथे बोलवलंय. आजीला कळे ना इंदू सगळ्यांना इथे का बोलवते, म्हणून ती म्हणाली, राणी ते चहाचं किंवा ताकाचं राहू दे, पण इंदू काय झालंय काय? इंदू आजी म्हणाल्या, आंबे सांगते, रामदास आणि शिवा येऊ दे. आणि ते येईपर्यंत राणीनं चहा गोडाचा शिरा केला. जेव्हा रामदास काका आणि शिवा काका आले तेव्हा तिथे आपल्या आईला आणि बहिणीला बघून त्यांना फार आश्चर्य वाटलं, पण ते दोघं बोलले नाहीत काही. आणि रामदास आणि शिवा काका तिथे बसल्यानंतर राणी काकूंनी सगळ्यांना शिरा दिला, चहा दिला. तेव्हा बाहेर जाणाऱ्या परसूला इंदू आजी म्हणाल्या, परसू तू आणि राणीसुद्धा इथे येऊन बसा, मला जरा बोलायचं आहे. तसं आजी त्या प्रसंगाचं गांभीर्य जरा कमी करावं म्हणून चेष्टेनं म्हणाली,
इंदू, अगं एवढ्या तातडीनं आम्हाला बोलवलं आहे तर तू शंकरचं काय पाळण्यात लग्न करायचा घाट घातला आहेस का कुठला पुरलेला खजिना सांगण्यासाठी आम्हाला बोलवलं आहेस? तशा इंदू आजी हसल्या तर इथे राणी काकू मात्र विलक्षण घाबरली. त्यांना वाटलं कदाचित त्या मुंगळ्यानं तिचं आणि परसूचं गुपित तर आजीला सांगितलं नाही ना. तिने परसूकडे घाबरून डोळे मोठे करून बघितलं. तसं परसूनं तिच्याकडे बघून घाबरू नको अशा अर्थानं मान हलवली, पण मनातनं तो सुद्धा अस्वस्थ झालेला होता. त्यावेळी इंदू आजी म्हणाल्या, अंबे, रात्री स्वप्नात दाजा येऊन मला म्हणाला, आये सगळी कामं आटोपून मोकळी हो, मी तुझी वाट बघतोय. अंबे, आता माझे दिवस काही जास्त नाहीत ग. हे ऐकताच राणी काकूंनी डोळ्याला पदर लावला. ते बघून माझी आजी म्हणाली, इंदू, अगं तू सतत दाजीचा विचार करत राहतेस ना, तुला तशी स्वप्न येणारच. तरी बघ आता तू काय सांगणार आहेस हे सांग आणि मोकळी हो बरं. तशा इंदू आजी अन्नीच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाल्या, अंबे, मी या मांजरीवाडीत लग्न करून आले तेव्हापासून ते हे गेल्यानंतरही तुझ्या वाड्यानी आणि तुझ्या सातमाईंनी मला आणि माझ्या वाड्याला सांभाळलं आहे. आता तुझ्या सातमाईंच्या वाड्याचे तू, आनंदी आणि रामदास हे मुख्य आहात, म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं आहे. अंबे, मला माहिती आहे आता माझे दिवस भरत आलेत. तशी माझी आजी हलकेच इंदू आजीचा हात धरत म्हणाली, इंदू, तू आता स्वस्थ पडून राहा. तरी मी तुला एक सुचवते. हे बघ इंदू, तुझ्या मनाचा अगदी काला झाला आहे तेव्हा तू राणीच्या आईला महिनाभर तुझ्या वाड्यावर बोलव आणि तू चल माझ्या वाड्यावर राहिला. नंतर आपण जुन्या गोष्टी बोलत बसू. अगं तिथे गुरुजीसुद्धा आपल्या सोबतीला असतील. 4 माणसांच्या सहवासानं तुझ्या मनाला थोडी शांती मिळेल. तशा इंदू आजी माझ्या आजीला मध्येच अडवत म्हणाल्या, अंबे, तू थांब, मला बोलू दे. अगं मी आज बोलले नाही तर माझं बोलणं तसंच राहून जाईल ग. तेव्हा माझी आजी म्हणाली, ठीक आहे, बोल इंदू, तुझं मन हलकं कर. तेव्हा इंदू आजी शांतपणे आजीचा हात धरून म्हणाल्या, अंबे, माझ्या माघारी तू आणि ह्या आनंदीनं तसंच रामदास आणि तुझ्या सगळ्या वाड्यानं माझ्या मागे माझ्या अन्नीला, परसूला आणि राणीला सांभाळलं पाहिजे. तसं रामदास परसू राणीचा जमीन जुमला नीट सांभाळेल, आत्तासुद्धा तोच सांभाळतोय. तसा मी त्याला अन्नीचा मोठा भाऊ मानते. नाही, परसू ह्या वाड्याचा करता मुलगाच आहे असं मी म्हणते. जसा अंबे तुझा हा रामदास तसा माझा परसू. आणि अंबे, परसूनं वेताळाची शपथ घेतली आहे की तो कधी लग्न करणार नाही, तेव्हा त्याची सगळी जबाबदारी राणीवर राहील. त्या राणीकडे बघत म्हणाल्या, राणी, तू परसूला मरेपर्यंत नीट बघायचं आहे. त्याच्या जेवणा खाण्याची कसली आबाळ करायची नाही. तसा सातमाईंचा वाडा तुमच्यावर लक्ष ठेवील. तसंच राणी, परसू तुमच्यावर कधी कसला प्रसंग आला तर तुम्ही सातमाईंच्या वाड्याचा आधार घ्यायचा आहे. एवढं बोलून जरा दम घेत इंदू आजी माझ्या आजीकडे बघत म्हणाल्या, अंबे, तू, रामदास, शिवा तसंच आनंदीनं मला आत्ता वचन द्या की माझ्यानंतर तुमचा सातमाईंचा वाडा माझ्या परसूला, अन्नीला, राणीला आणि तिच्या पोरांना शेवटपर्यंत सांभाळेल. तेव्हा त्या सगळ्यांनी इंदू आजीला तसं वचन दिलं. तरी इंदू आजी अस्वस्थपणे म्हणाल्या, अंबे, माझा तुमच्यावर विश्वास आहे, तरी तुम्ही मला सातमाईंची आण घेऊन तसं वचन द्या. आजी शांतपणे म्हणाली, इंदू, सातमाईंच्या वाड्यातर्फे, या तिघांतर्फे आणि माझ्यातर्फे मी सातमाईंची आण घेऊन सांगते, तुझ्यानंतर अन्नीला आणि परसू आणि राणीला मी असो वा नसो माझा वाडा शेवटपर्यंत सांभाळेल. इंदू, आजपर्यंत ही राणी खोताची सून होती, आता मी तिला माझी मुलगी मानते आहे. आजपासून ती माझ्या पोरांची आणि ह्या आनंदीची बहीण आहे. आता निश्चिंत राहा. तेव्हा अचानक राणी काकू धावत येऊन इंदू आजीचे पाय धरून धो धो रडायला लागली. परसू मोठ्यानं रडत म्हणाला, आजी, आमसने काय पण न ग, आधी तू भरा हो ग. तसे रामदास काका मध्ये म्हणाले, इंदू आहे, अगं दाजी गेले तर तू एवढं हताश का होती आहेस? आता कोणाचं जाणं येणं आपल्या हातात असतं का? बघ, माझा सखा गेला, त्याचं ते इतक्या लहान वयातलं जाणं किती भयंकर होतं ग. तसं दाजींचं वय झालं होतं आणि ते सुखानं गेलेत ग. तर तू आता सगळं सोडून जायच्या गोष्टी का करतीयेस?
अगं सखानंतर इरली सोडून आम्ही बाकीच्याने नाही का आमच्या मनाला आवर घातला, तसं तुला हे दाजींचं ताजं दुःख खात राहील. तरी आये तू एक विचार कर, एक दिवस आपल्या सर्वांनाच जाऊन एकत्र भेटायचं आहे. इंदू आजी एकदम रडत म्हणाल्या, रामदास अरे पोरा, मला का ते कळत नाही? तरी मी त्या माझ्या पोराला विसरू कसं रे? त्यावर कोणीच काही बोललं नाही. नंतर थोड्या वेळानं ते सगळेजण जायला निघाले तेव्हा परसू एकदम पुढे होऊन आजीच्या पाया पडला. त्यावेळी तिला त्याचं ते असं वागणं विचित्र वाटलं होतं, पण ती काही बोलली नाही. त्या सांज सावल्या उतरलेल्या संध्याकाळी माझी आजी, आत्या आणि काका इंदू आजींना त्यांचा वाडा सांभाळायचं वचन देऊन एक मोठं जबाबदारीचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊन वाड्याकडे परतले. वाड्याकडे जाताना माझी आजी रामदास काकांना म्हणाली, रामदास, हा परसू एवढा तरणाबांड गडी अशी वेताळाची शपथ घेऊन आजन्म अविवाहित राहणार, हे विचित्र आहे ना रे? आता परसू धनगर जातीचा आहे. त्या जातीत अशी कोणी वेताळाची शपथ घेऊन अविवाहित राहतात हे माझ्या ऐकण्यात पहिल्यांदा आलं. रामदास काका म्हणाले, आये आता त्या धनगर जातीतले रीतिरिवाज आपल्याला काय माहिती, कदाचित त्या जातीत असेल पद्धत. आजी म्हणाली, खरं आहे रे रामदास तुझं बोलणं. नंतर ती इंदू आजीचा विचार करत आपल्या वाड्यात परत आली होती. त्यावेळी सगळ्यांना वाटलं की इंदू आजीचं दुःख हळूहळू कमी होईल, त्या पुन्हा ठीक होतील. पण तसं झालं नव्हतं. त्यानंतर अगदी 5च दिवसांनी आमच्या इंदू आजी झोपेतच आपल्या दाजीला भेटायला निघून गेल्या होत्या. श्रोते हो, हे 49वं प्रकरण इथेच संपलं. उद्या भेटूयात 50वा प्रकरण ऐकण्यासाठी. आणि 50वं प्रकरण आहे मुंगळ्याची वाईट ग्रहदशा सुरू. भेटूयात उद्या मुंगळ्याची वाईट ग्रहदशा ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.